चला वेळ वेळ फार कमी आहे. पटापट पहिला चेंडू मंदार रायडर अंपायरकडे तमेश सारखे गोलंदाज माझ्या मते अतिशय एक फ्री नागेश सारखे पुढचा आणि हा अशा प्रकारे नॉन स्ट्राईकला नागेश सारखे शेवटचा चेंडू 13 जरा कृपया एक सेकंड एक धावसंख्या मिळाली. आणि ओंकार पहिली बॅटिंग अभिजित त्याचबरोबर कॅप नंबर 2 मध्ये
शेखर आणि आमच्या चलो थँक्यू चला चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता टॉप 2 क्लिअर केल्यानंतर नाही लिहिलेलं. अभिजित कर्ली ब्लास्टर चला चला ठीक आहे. टर्फ नंबर 2 मध्ये ठीक आहे. या टर्फ कर परंतु फक्त कृपया कृपया भांडू नका. जरा कृपया आणि हा षटकार हर्षवर्धन चाळके हर्ष उल्हासित केलेला आहे. कर्ली रायडर हर्षवर्धन चाळके आणि हा सरळ झेल बाद झाला आणि आउट झालेला तुल्यबळ असा खेळाडू गौरांग चाळके. गौरांग चाळके आणि त्यानंतर त्याच्या सोबत स्ट्राइक वरती आहेत मुन्ना जाधव. मंदार कर्ली रायडर अतिशय उत्तम स्थानावरती आलाय. चांगला स्कोर त्याने केलेला आहे. आणि प्रशांत कर्ली ब्लास्टर जो संघ आहे तर थोडासा पाठी गेला आहे आणि संघाचे बॉलिंग साठी आलेला आहे. आणि
आणि हा षटकार 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 गौरव कदम लूज बॉल दिला मुन्नाला. मुन्ना पुन्हा एकदा हा षटकार. मंदार चौडाला आणि हा अतिशय गौरव कदम या टर्फ नंबर 2 मध्ये अरुण जागे सुंदर अशी धाव घेतली आहे. अरुण जागे पुन्हा एकदा सुंदररित्या तटवला आणि हा आउट. अभिजीत कर्ली ब्लास्टर अभिजीत कर्ली ब्लास्टर हा संघ आता टर्फ 2 मध्ये बॅटिंगला उतरलेला आहे. ओमकार च्या संघाकडून बॉलिंग साठी आलेले जाधव आणि हा लूज बॉल. पुन्हा एकदा टर्फ 2 मध्ये आपण बघतोय ओमकार कर्ली रॉयल्स आणि दीपक कर्ली. ओमकार कर्ली रॉयल्स आणि ओमकार कर्ली रॉयल्स संघाकडून हुकमी एक्का म्हणून ज्यांचा गौरव करण्यात येतो ज्यांचं नाव कर्ली गावामध्ये आहे ते दीपक चाळके. दीपक गंगाराम चाळके अतिशय तुल्यबळ आणि नावाजलेले असे गोलंदाज दीपक गंगाराम चाळके आता बॉलिंग वरती आहेत. बॉलिंगचा मारा करतायत. भेदक गोलंदाजी असते आणि तितकीच सुंदर अशी फलंदाजी करतात ते चंद्रकांत चाळके. चंद्रकांत चाळके स्ट्राईक वरती आहेत. बघूया आता चंद्रकांत चाळके दीपक चाळके जो नावाजलेला असा गोलंदाज आहे कशी. आणि हा पहिलाच व्हाईट बॉल या ठिकाणी देण्यात आलाय आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. या KPL 3.0 ह्या इव्हेंटचे फूड स्पॉन्सर्स आहेत आपणा सर्वांचे लाडकं हॉटेल कोकण स्वाद. हॉटेल कोकण स्वादचे मनपूर्वक आभार. आता याच्यानंतर हा देखील वाईट चेंडू देण्यात आलेला आहे. नावाजलेला असा गोलंदाज आहे परंतु त्याची दिशा भरकटलेली आहे आणि दीपक वारंवार लेग साइडला मारा करतोय आणि त्याचा प्लॅन थोडेसे बीट झाले आहेत. मोठा फटका मारता आलेला नाहीये त्यांना. पुन्हा एकदा अरुण चाळके
आणि हा झेल होऊ शकतो आणि या ठिकाणी झेल झालेला आहे. अरुण आणि याच्यानंतर अरुण चाळके यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत KPL पहिला सीझन आणि दुसऱ्या सीझनचे स्टार असे फलंदाज पंकज चाळके नॉन स्ट्राईकला आलेत. अतिशय तुल्यबळ अशी टीम आहे अभिजित कर्ली ब्लास्टर यांची. पंकज चाळके आता नॉन स्ट्राईकला आहेत आणि या ठिकाणी हा षटकार दिला गेला आहे आणि पहिला चेंडू पिंकू चाळके यांचा त्याला षटकार. ओंकार कर्ली रॉयल्स या संघाची विशेषता जर पाहिली तर त्यांच्यामध्ये गोलंदाज अगदी अनुभवी लेग साइडला बॉल ज्याला आपण आणि हा अतिशय आता या ठिकाणी टर्फ नंबर 1 वर मध्ये मंदार कर्ली रायडर्स आणि बॅटिंग साठी प्रशांत पॅन्थर्स मधून गौरव चाळके आणि नॉन स्ट्राईकला आहेत धनाडीचे असे फलंदाज ज्यांचं नाव मुंबई आणि कर्ली गावामध्ये गाजलंय ते म्हणजे गेली अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव दिशा त्यांची बाहेर भटकते. या चेंडूवर मात्र फक्त एकच धाव घेण्यात यश मिळत आहे. पुन्हा एकदा आणि नागेश चाळके ही लेग बाईज होती. नागेश चाळके यांनी आपल्या चालाखीने लेग बाईज आहेत त्याच्यामुळे लेग बाईज तुम्ही घेऊ शकता. नागेश चाळके अतिशय भेदक गोलंदाजी KPL 2.0 मध्ये त्यांनी खूप सुंदररित्या गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती आणि ही लेग बाईज आणि एक धाव घेण्यात यश मिळत आहे. आता मात्र बाबा चाळके हे थोडेसे चपळ झालेले आहेत आणि एक धाव घेण्यात त्यांना यश मिळाले आहे. आता गौरव चाळके यांच्यावरती संपूर्ण संघाची भिस्त आहे आणि यांनी नागेश चाळके यांच्या गोलंदाजीमध्ये त्रुटी काढण्यात आल्या तर त्या वाईट आणि नो बॉलमुळे जास्त जाण्याची शक्यता त्यांच्या गोलंदाजीमध्ये असते.
आता हा शेवटचा चेंडू नागेश चाळक्यांचा गौरव कदम यांना आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण मुन्ना जाधव यांच्याकडून 6 होता. जरा कॉल सांगा. ठीक आहे, बॅड लकनी 6 गेलेला आहे, परंतु प्रयत्न खूप चांगला केला. मुन्ना जाधव यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. इनिंग मध्ये टाकणार मी आज असं नाही टाकू शकत डायरेक्ट मॅचच्या मध्ये नाही टाकू शकत मॅच चालू असलेली टाकून फायदा नाही मॅच चालू ना इनिंग प्रत्येक इनिंगला टाकते व्हिडिओ आहे बघ तिन्ही व्हिडिओ प्रत्येक इनिंग मॅचच्या मध्ये नाही टाकू शकत स्पॉन्सर्स पण आहेत ना त्यांची पहिला टाकतो कोणत्या मध्ये पण टाकणार लगेच पटकन येतो ना बॉलर पटकन येतो किती सेकंड लागतात तू सांग तू करून दाखव मग नाही होऊ शकत दादा तसं नाही होणार राईट मॅच खराब होईल इनिंगला राहू दे हॅलो बॉलर लगेच येतोय 10 सेकंड नाही लागत त्याला यायला बॉलरला किती सेकंड साठी दाखवणार आपण पण त्या मग सगळ्यांना रिपीटेड दोनदा दाखवणार. अरे दादा इनिंग झाली ना 5-10 मिनिटं जातात 3 व्हिडिओ ना मी प्रत्येक इनिंगला तुझे टाकतो म्हणजे इनिंग झाली की लगेच 3 व्हिडिओ इनिंग झाली लगेच 3 व्हिडिओ असं करतो चालेल ना तुला कसं अजित कर्ली वॉरियर्स. याच्या पुढचा जो सामना आहे तो अजित कर्ली वॉरियर्स विरुद्ध प्रशांत कर्ली पॅन्थर्स. अजित कर्ली वॉरियर्स विरुद्ध प्रशांत कर्ली पॅन्थर्स. आणि त्याच्यानंतर बी गटाचा सामना आहे दीपक कर्ली टायगर्स वर्सेस ओंकार कर्ली रॉयल्स. कर्ली विद्यावर्धक व ग्राम विकास मंडळ आयोजित KPL 2025 KPL 3.0 पहिला जो सामना झाला कर्ली अजित कर्ली वॉरियर्स विरुद्ध यतीन कर्ली लायन्स या दोन सामन्यामध्ये या सामन्यामध्ये अजित कर्ली वॉरियर्स हा संघ पराजित झाला आणि यतीन कर्ली लायन्स हा संघ विजयी झालाय. अतिशय सुंदर असा चेंडू आणि तितक्या सुंदररित्या टोलावलाय. प्रदीप चाळकेंना विनंती आहे की कृपया त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. प्रदीप चाळके.
या ठिकाणी हा पुन्हा एकदा षटकार मारलाय. अशा पद्धतीनं 4 चेंडू झालेत आणि संघाची धावसंख्या झाली 61 आणि 10. 2 बॉल आणि 10 धावा. पाहूया 2 चेंडू आणि 10 धावा. 2 बॉल 8 रन्स. आणि हा मात्र निराशाजनक आशेचा किरण या ठिकाणी मिळालेला आहे. नो बॉल आहे आणि फ्री हिट मिळाली आहे आणि अशा प्रकारे या 2 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. माफ करा, 2 धावा आणि 2 बॉल आणि 8 रन्स. आणि हा देखील वाईट बॉल. 2 बॉल आणि 7 रन. भरकटलेली अशी गोलंदाजी मुन्ना चाळके यांची, मुन्ना जाधव यांची. आणि स्ट्राईकला आहेत गौरव कदम. आणि हा अतिशय सुंदर आणि षटकार मंदार यांच्या अगदी कंपल्सरी चेस आहे, त्याच्यामुळे 1 बॉल 1 रन काढायचा. एक बॉल 1 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना आहे. स्ट्राईक वरती आहेत गौरव कदम आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत प्रशांत कर्ली. पॅन्थर संघाचे भरवशाचे असे फलंदाज मंदार कर्ली लायन्स यांच्या अगदी हातातून मॅच हिसकावून घेतली आहे. आणि हा शेवटचा चेंडू आणि तितक्याच सुंदररित्या तडवला आणि पॅन्थर्स यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि मॅच जिंकली आहे. अभिनंदन. याच्यानंतर या टर्फ वरती थोडीशी मॅच, आता दोन्हीही मॅचेस